A chloro compound X on treated with ZnHCl gave a hydrocarbon with 5 carbon atoms in the molecule. When X is dissolved in ether and treated with sodium 2255 tetramethylhexane is obtained. The compound X is. बघा क्वेश्चन खूप मोठा आहे. काय क्वेश्चन आहे पण खूप इझी आहे. 1 क्लोरो कंपाउंड X पहिला काय दिला आपल्याला कंपाउंड X is treated with ZnHCl gave a hydrocarbon. याच्या पाठी काय भेटतं आपल्याला हायड्रोकार्बन विथ 5 कार्बन ॲटम्स. हायड्रोकार्बन किती कार्बनचा आहे तर 5 कार्बन ॲटम्स इन द मॉलिक्यूल. व्हेन X इज डिझॉल्व्ड इन, परत एकदा हा जर आपण X डिझॉल्व्ह केला इथर मध्ये अँड ट्रीटेड विथ Na2 गिव्स 2255 टेट्रामिथाइल हेक्झेन. हेक्झेन म्हणजे किती कार्बन्स आहेत टोटल 6. 1 2 3 4 5 and 6. 2255 टेट्रामिथाइल हेक्झेन. रिएक्शन सोपी आहे ऍक्च्युअली. या रिएक्शन्स मध्ये हा तुमचा प्रोडक्ट असणार आहे. या प्रोडक्ट मध्ये काय दिलाय इथर आणि सोडियम दिलेला आहे. पण याच्यामध्ये इथर आणि सोडियम म्हणजेच काय तर ही वुड्स रिएक्शन झाली की ज्याच्यामध्ये हायर मेंबर ऑफ अल्केन्स आपल्याला भेटतो. म्हणजे इनशॉर्ट याच्यामध्ये जर आपण याचं सिमेट्रिकल ब्रेकिंग केलं तर आपला रिएक्टंट भेटणार आहे. कोणता असेल रिएक्टंट CH3 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 CH2 अँड देन Cl. याचं नेम शोधायचं आपल्याला. काय नेम असणार याचं 1 क्लोरो 2,2-डायमिथाइल प्रोपेन. 1 क्लोरो 2,2-डायमिथाइल प्रोपेन म्हणजे ऑप्शन काय आपला बी.